मग 92चा दंगलीमध्ये खूप नाही टीका केलीच ना, शिवसेनेची पॉलिसी चुकत होती ती टीका केली. पण मग महानगरवरती हल्लाही झाला होता, हल्ला झाला ना शिवसैनिकांचं, त्यांचं काम त्यांनी केलं, माझं काम मी केलं. हल्ला झाला, 2-3 झाला. पण मी तुला शिवसैनिकांचा फरक सांगतो. एक माझं जे अनालिसिस आहे, शिवसैनिक हा मनाने भोळा आहे. तो आपल्या टीकाकारावर हल्ले करेल पण त्याचा खून नाही करणार. हे जे शिवसैनिक आहेत ना, आम्हीचं ऑफिस माहीममध्ये होतं, यांच्या जवळ सेना भवनाच्या इतक्या जवळ. जेव्हा बंद असायचा, बॉम्बस्फोट झाले, तेव्हा हीच मुलं येऊन आम्हाला वडापाव द्यायची. अच्छा. प्रकाश आयरे जो आमच्या ऑफिसवर हल्ला करणारा हा पहिला हल्लेखोर, त्या हल्लेखोरांनी त्याला पकडलं, अमुक झालं, त्याला नंतर पडती मिळाली, नगरसेवकाचं तिकीटच मिळालं हल्ला केल्यामुळे. यांनी भर कोर्टात सांगितलं, होळंबे पाटील जज होते, सर आम्ही यांना विचारतो यांना काय पाहिजे, हे काय बोलतच नाहीत. आम्ही यांना विचारतो की तुम्हाला काय पाहिजे तर सांगा, ते सगळं आम्ही देतो, हे काय मागतच नाहीत आमच्याकडे. वकील होते अधिक शिरोडकर शिवसेनेचे. तर होळंबे पाटलांनी त्यांना सांगितलं तुम्ही कॉम्प्रोमाइज करा आणि चर्चा वगैरे करा. तर मी म्हटलं मला काही नको आहे, मला फक्त शिवसेनेने या हल्ल्याबद्दल माफी मागावी. तर बाळासाहेब थोडीच माफी मागतायत, त्यामुळे ते काय झालं नाही. पण हे भर कोर्टात झालेलं आहे की आमच्याशी हातही मिळवत नाहीत. असा हा शिवसैनिक आहे. माझा शिवसैनिकांशी कालपासून फोनवर संबंध असतो. मला शिवसेनेत चाललेली प्रत्येक घटना माहिती असते. आणि माझ्या पेपरमध्ये शिवसेनेतल्या भांडणांच्या ज्या बातम्या आल्या आहेत, दिगंबर कांडरकरला तिकीट नाही दिलं तेव्हा रात्री 1 वाजता तो माझ्या ऑफिसवर आलेला होता. मला एकदा राज ठाकरेंनी असं सांगितलं की आम्ही दुपारनंतर बाळासाहेबांना भेटत नाही, सकाळी भेटतो. तर मी म्हटलं का? नाही दुपारी तुमचा पेपर येतो ना 2 वाजता. मग ते झोपून उठल्यावर ते बघितल्यावर त्यांचं डोकं फिरतं, त्यामुळे त्याला सकाळीच असं मला गमतीत त्यांनी सांगितलं होतं. सो दिस इज बाळासाहेब. मी एक दिवस पुस्तक लिहिणार आहे बाळासाहेबांवर, माझ्या खूप आठवणी आहेत. आणि शेवटची मी मुलाखत घेतली त्यावेळेला ते इतके भावूक झाले होते. मला म्हणाले आपण खूप मुलाखती करूया, पण नंतर ते गेलेच. म्हणजे